फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्र आणि वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज महाशिवरात्री आहे. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सगळ्या शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा देते आणि आजचं माझं रुटीन सांगते. आज महाशिवरात्री म्हणून आम्ही महादेवांच्या मंदिरात जाणार आहोत आणि यांच्या मित्राकडे, माझ्या मिस्टरांच्या मित्राकडे महादेवांची मूर्ती इथे प्रत्येक शिवरात्रीला, प्रत्येक वर्षी शिवरात्रीला त्यांचा अभिषेक करतात. तर ह्या वर्षीसुद्धा त्यांच्याकडे अभिषेकाचा कार्यक्रम आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. आम्ही तिथे जाणार आहोत. दुर्वा झोपली आहे. आता मी पटापट कामं आवरते कारण त्यांनी सकाळीच बोलवलं आहे म्हणून आज सकाळीच लवकर सगळे कामं आवरते. माझा उपवास आहे, मिस्टरांचा उपवास आहे म्हणून काही बनवायची गरज नाही आहे. दुर्वासाठी चॉकच बनवले तरी सफिशियंट आहे कारण तिथे काही ना काही असणारच खायला. कारण घरातली पटापट कामं करून घेते. दुर्वाचा पसारा बघा, सारा पसारा इथली ही परत करणारच आहे. हे मला व्हॅलेंटाईन डेला भेटलेलं रोज आहे आणि रोज डेचं रोज पण दाखवते तुम्हाला. आणि तुमच्या लक्षात असेल हे रोज डेचं रोज आहे आणि हे काल दिलेलं व्हॅलेंटाईन डेचं. बसून घेते, दुर्वासून घेते, पटापट सगळी कामं करून घेते, आवाज न करता. आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, आम्हाला सकाळ सकाळी त्यांच्याकडे नमस्कार करायला जायची घाई आहे आणि दुर्वा आणि दुर्वाच्या पप्पांचे खेळ बघा काय चालू आहे. स्लाईम बरोबर खेळत आहे, भरवता तिचं तोंडातलं कधीच संपलंय. त्या तोंडातलं संपलंय. अरे यार, दाखवायला तर दे ना बाईच्या, कशाला तू चिटिंग करते. तिच्या पप्पांनी शेप बनवला का छान केलं काय, ती लगेच जळणार आणि शेप त्यांचा खराब करून टाकणार. दुर्वा काय बनवते बाळा तू? दुर्वा काय बनवते? अच्छा ओके, दाखव काय बनवते, दाखव, बनवून दाखव फ्रेंड्स ना. मी लहानपणी खेळला होता का? नाही, म्हणून आता खेळताय त्याच्यावरून समजलंच मला. एवढ्या शिद्दतने खेळत आहे, दुर्भापेक्षा जास्त त्यांचे शेप बनवून खराब करून झाले आहेत. आपल्या टायमाला नव्हतेच ना स्लाईम, क्ले. वाव, हे बघा दुर्वाचे पप्पा छोटे. दुर्वाचा ट्रायंगल बघा किती परफेक्ट आहे, तुम्ही बघू शकता. संपलं. आणि आता मस्त मी बनवतो. काय बनवू आता? मी रॅबिट बनवतो. ओके, आता रॅबिट बनवतो. दुर्वाच्या पप्पाचा रॅबिट पिंक कलरचा आहे. मस्त रॅबिट. थांब 2 मिनिटं. रॅबिट फ्रेंड्सना पण कदाचित थोडासा दिसला. रॅबिट बघ माझा. हा वाटतं झोपलेला रॅबिट आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघतोय जायला. रस्त्याने शूट करता आलं तर मी शूट करते, नंतर तिकडे गेल्यावर मग कंटिन्यू करते. आता आम्ही निघालोय, गाडीत बसलोय, आता आम्ही निघतोय. गणपती बाप्पा मोरया, जय. गणपती मंदिराचा परिसर आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप मोठा हॉस्पिटल आहे, निरामय हॉस्पिटल. आणि ही आमची बिल्डिंग.
आहे निंबवलीचं श्री राधाकृष्ण भक्ती संगम मंदिर. आणि आता तुम्हाला एक व्हाईट बंगलो दिसत असेल, हा दिसला तो माझ्या मिस्टरांच्या मांडलेल्या बहिणीचं आहे तो बंगलो. हा बंगलो यांच्या मानलेल्या बहिणीचा आहे. सरपंच होते त्या माजी सरपंच होत्या निंबवली गावाच्या. आणि त्यांचा बंगलो समृद्धी टोलनाक्याच्या खूप जवळ आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तुम्हाला दिसत असेल ती समृद्धीचा टोलनाका आहे तो. आणि आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही पोचलेलो आहोत महादेवांचं मंदिर. इथे वॉकिंग डिस्टन्सला आहे, तिथे पार्किंग नाही म्हणून इथे गाडी पार्क केली आहे. आता आम्ही जातो आणि दर्शन घेतो. नदीच्या काठावरच हे मंदिर स्थित आहे, बाजूलाच नदी आहे. ती लाईन लागली. दर्शन झालंय. तारकेश्वर महादेव मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे. तारकेश्वर महादेवांचं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं. थोडी लाईन होती वेटिंग, कारण आज महाशिवरात्री असल्यामुळे बरेच भाविक भक्ती इथे दर्शनासाठी आलेले आहेत. आता मी नदीकडे जाते आणि नदीचा थोडा व्ह्यू दाखवते, मग परत आम्हाला जायचं यांच्या मित्राकडे. बबलू पाणी द्या ना. ओ वाव बबलू बबलू पाणी आहे, हात लाव. छान आहे, फिश आहे. पडेल ती पुढे नको. नदीच्या किनारी मस्त गरम गरम चहा थंड थंड पाण्यातून खेळून आल्यावर.
मंदिराला लागूनच एक छान जय मल्हार ढाबा म्हणून रेस्टॉरंट आहे. सो ओपन रेस्टॉरंट स्टाईल खूप छान रेस्टॉरंट आहे. चहासुद्धा एवढा अप्रतिम आहे. हे गरम गरम वडापाव, चायनीज सगळ्या टाईपचे नाश्ता. नाही मी नाही चहा पित. काय झालं आहे हां? आता पाण्यात नाही. आता आपण ट्रेन चालूया. ओके खाली कर ड्रेस. हे बघा गरम गरम वडापाव तळत आहेत. बघूनच तोंडाला पाणी आलं. पण आज माझा उपवास आहे. आणि हे बघा हॉटेलचे ओनर ह्या त्यांच्या बहीण आहेत आणि ह्या आई बाबा तिकडे बसले. आणि किती नदीच्या नियर आहे बघा. त्यांना भेटून खूप बरं वाटलं. मी चहा पण घेतला. चहा पण खूप अप्रतिम होता. ही त्यांची फॅमिली आहे. वडापाव करून आणि आता आपण त्या दीदींना विचारूया की प्रत्येक संडेला अशीच गर्दी असते. जास्त गर्दी असते. उलट यावं म्हणजे थंडी चालू आहे ना म्हणून रोजच असते फक्त संडेला जास्त असते. अच्छा. सीझन चालू झाले, गरमी चालू झाली त्यानंतर रोजच असते. हो. आणि त्यांना बोनस काय आहे तर नदी खूप जवळ आहे आणि हे एकमेव ऑप्शन आहे सगळ्यांसाठी. म्हणून भरपूर लोक येतात ना. मुंबई, भिवंडी पूर्ण अरे वा. पूर्ण सिटी. आणि त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव मी तुम्हाला सांगते. ओपन रेस्टॉरंट आहे. जय मल्हार ढाबा अँड प्रथमेश चायनीज कॉर्नर. ही बघा ट्रेन. बेबी बा थकून आलास तू? चालत गेलेला वाटतं. थकून गेला. बाबे बेबीला ते तो शर्ट व्हिडिओ बघता का? बघता ना व्हिडिओ. आपला बघितला होता तो. तो मोठा आहे. नाही हा, जाईल लिंक जाऊ लिंक शकते. जाईल. त्यांना अर्धा तास बसलो, जरा आराम केला, नंतर call केला. मग कॉल केला त्यांना. म्हटलं तेव्हाच समजेल घरचे लोक कुठे मॅम कुठे? बरं ते बघ जय जॉबला आहे बघ कसा. उठ आता. सगळे घाबरून आहेत डॉनला. उठला का दहशत खूप आहे. आवाजाची सवय म्हणून. अभिषेक झालेला आहे महादेवांचा. अरे आम्ही जे घालत ते कसे आमचं पण उठलं नाही. हो मी केला फोन. आहे ना काय आणायचं असेल तर सांगबरोबर बोलायचं होतं. तू इथं बस. नमस्कार करू.
त्यांनी देवघर हे सेपरेट केलेलं आहे, म्हणजे दरवाजा पण आहे. काही शिवाशिव असेल काय असेल तर कोणी एंट्री करू शकत नाही, असं एकदम स्पेशल जागेत आहे वेगळ्या. आणि हे बघा त्यांचे सगळे धार्मिक पुस्तकं सगळे वाचलेले आहेत ना तिथून. करमगाथा, एकनाथी भागवत, आणि महापुराण. हे कीर्तन पण करतात. तर काय सांगू शकता तुम्ही आमच्या यूट्यूब सबस्क्रायबरांना देवाबद्दल? कोणताही धार्मिक कार्य असेल तर प्रथमतः ज्याप्रमाणे शाळेमध्ये आपण जातो इथं आपल्याला आध्यात्मिक किंवा व्यावहारिक ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याकरता एक गुरुजी असतात. त्याचप्रमाणे परमार्थिक सत्तेमध्ये आध्यात्मिक देव काय आहे, माया काय आहे आणि प्रपंच स्वरूप परमात्मा काय आहे हे पाहण्याकरता आपण स्वतःहून आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर याच्याकरता श्री गुरु म्हणजे आध्यात्मिक सद्वस्तू दाखवणारे सद्गुरू लागतात. प्रथमतः याच निर्णयाने आपणास गुरु असावा, कारण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु साक्षात गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा शास्त्रांचा सिद्धांत आहे की गुरु हाच परमेश्वर असतोय. म्हणून आपल्याला मार्गदर्शक कोणी असतात तर आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते म्हणजे गुरु आणि संत साधू ऋषीमुनी. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला गुरूंचा हात धरून आणि साधू संतांचा हात धरून सुरुवात करायला हवी. बस एवढं सांगून सर्वांना रामकृष्णारी आदेश. रामकृष्ण. आणि आमचे भक्त बा एक श्लोक पाठ नाही आमचा पाठ आहे एवढं तिथं लक्षात दे हुशार आहे तुझ्या हा असं तर मी बाबू घेतला असेल तिथे पण बघितलं बाबू पण नाही तर क्लासमध्ये बाबू सेम बंद केली होता. तर मग फोन केला लागलं पटकन चला आपण आलो पाहिजे काहीतरी महिन्याला पटापट आपण मग त्या पण येणार आहे. तुम्ही थांबतो तुम्ही जाऊन या खूप गर्दी तर माझं वाटतं घरी जावं नाही, लागेल. मी फोन थांबावं. केला. नाही त्यांनाच विचारलं आणि हे 10-15 मिनिटं उशिरा आले गाडीमध्ये बॉटल राहिलेली. तर मग मी त्यांना जाऊन सांगते पटापट चालत जाते, जाऊन सांगते मी ट्रेनने आली हे क्रिकेट बघायला घरी मला सगळं सरप्राईज मलाच पचकायला लागते कोणीच नाही करत आणि ती पण झोपलेली. चला बाय बाय, येतो आम्ही. त्याच्यावर उभी राहायच्या त्याच्यावर उभी राहा काय पुसणार. ओके बाय बाय. चला या आम्ही येऊ इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आता. पूजेला पूजेला या, या, हा? येतो. या नक्की या. आम्ही आता निघालोय आणि समृद्धीवरून जात आहोत. हा समृद्धी महामार्ग आहे. दुर्वाने ट्रेन घेतली, दुर्वाची ट्रेन बघा. घरी जाऊन अनबॉक्स करून आम्ही चालवणार कशी चालते ते. दुर्वाच्या ट्रेनमध्ये कोणाकोणाला बसायचं आहे, दुर्वाच्या ट्रेनमध्ये कोणाला बसायचं आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. कोणाला बसवशील बाळा? सगळ्या फ्रेंड्स ना? पप्पाला. अच्छा, तुम्ही बसणार आहेत का दुर्वाच्या ट्रेनमध्ये? नाही बाबा, शिकाऊ ड्रायव्हर आहे तो. अच्छा, कुठेतरी पाडून टाकेल. चला माझ्या बाळा ट्रेन आहे हो ना बाळा? ट्रेन ड्रायव्हर. मी घर बघायला जाते. किती काम झालं ते रस्त्यात थांबलो आम्ही. आपला दरवाजा काढला. सेफ्टी डोअर. वाव ड्रॉवर. ये ओपन करो क्या भैया? अरे लोड वैसा थोड़ा रुक के नहीं जाएगा? नहीं वो उस वाला इतने में आता है बंद कर दिए मशीन ये वो कटा नहीं हुआ है
सेकंड ड्रॉवरचं काम झालंय. सेकंड ड्रॉवर पण फिटिंग झालेलं आहे. थर्ड ड्रॉवर आणलेली आहे आता ट्रेन. तिची अनबॉक्सिंग झालेली आहे. आता मी तिला असेंबल करते. हे कसं झाड होतं का हो? सरळ लाव उलट येते. कसं काय उलट आहे? बरोबर आहे. तो काय आहे? काय आहे? हा? काय? ट्रेन. बोलता येत नाही पण पाहिजे. म्हणजे बघेल ते पाहिजे, असं नाही करायचं मानेबाई. झालेली आहे. कुठल्या स्टेशनला जायचं आहे सांगा पटकन. दुर्गाची ही माल वाहणारी ट्रेन आहे. वाढू ठेवली आहे. छान आहे बच्चा. चला सोड. हा तू हा ब्रिज आहे. इथे झाड. काय बनवते? चपाती. हा? तुम्हाला सकाळपासून काहीच खाल्लं नाही अजिबात. मी खाते तरी मला भूक लागली. हा उपवास सोडायचा नाही. मी सोडत नाही. तुमचा बस झाला दिवस भरलेला तरी. आता गपचूप खा. भाजी बनवते टमाट्याची. माझ्या चपात्या बनवून झाल्या आहेत आणि मी आलेली उन्हातून आलो म्हणून मी खूप थकलेलं फील करत होते. येऊन मी झोपले सरळ आणि उठली. चपात्या बनवल्या कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या. आता मी फ्रेश होते. नंतर चेंज करते, फ्रेश होते आणि नंतर देवपूजा करते. अजून 7 पण वाजलेले नाही आहेत. चेंज करते. 7 वाजेला मी घरात पूजा करते संध्याकाळची. ती करून घेते. नंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करेल. दुर्वाला ॲपल कट केलेला आहे आणि आता मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजर क्लीन करून घेते. बाकीची राहिली ती पण करून घेते. आता मी कुकरमध्ये गाजराचे छोटे मोठे तुकडे करून घातले आहेत आणि त्याच्यात तूप, दूध, साखर आणि वेलची घातली आहे. आता 4 ते 5 शिट्ट्या घेते कुकरच्या. तरीसुद्धा जर गाजर छान सॉफ्ट झालं आणि त्याच्यात पाणी पाणी दिसलं आपल्याला साखरेचं किंवा दुधाचं तर नंतर कुकरचं झाकण उघडून मी त्याला ड्राय होईपर्यंत गॅसवरच ठेवणार. फक्त झाकण लावणार नाही. झाकण काढून मी त्याला छान ड्राय करून घेणार. आणि 5-6 शिट्ट्यानंतर आता आपला गाजराचा हलवा काही असा दिसतो आहे. त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी मी ड्राय करते. आणि इकडे मी टोमॅटोची भाजी बनवते त्यांच्यासाठी. टोमॅटो आणि कांद्याची भाजी त्यांच्यासाठी केली, ती रेडी आहे. आता मी दुर्वाला मॅगी बनवत आहे म्हणून मी कोथिंबीर थोडी, कढीपत्ते आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला. आणि इकडे माझा गाजराचा हलवा पण ऑलमोस्ट रेडी होण्यात आलेला आहे. तेव्हा खूपच पाणी पाणी दिसत होतं. आता ते ड्राय होते बघा. आणि दुर्वाची मॅगी पण रेडी आहे, बघू शकता तुम्ही. मी मॅगीला हाफ कुक नाही करत, मी फुल कुक करते. म्हणजे दुर्वा इझिली सॉफ्ट असली की इझिली खाते. आणि मी खूप स्पायसी पण नाही बनवत, थोडीशी ज्युसी ठेवते. फक्त कॅप्सिकम, टोमॅटो आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे, हळद, धनाजिरा पावडर. आणि जर तुम्हाला पण तुमच्या मुलांना मॅगी द्यायची असेल, आटा मॅगी, ही आटा मॅगी आहे, तर तुम्हाला हवं असेल तर मी फुल रेसिपी कधीतरी बनवेल. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवेल. आणि दुर्वाची मॅगी रेडी झाली आहे. बाळा मॅगी खायची तुला? मॅगी आवडते तुला? अच्छा, मी हाताला खाणार. हाताला खाणार आहे बाळा. ओके बाळा, खाऊन सांग ना मॅगी कशी झाली आहे. थँक्यू बबलू.
छान झाली आहे. थँक्यू रे माझ्या बाळा. थँक्यू. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आज महाशिवरात्री होती आणि आम्ही बऱ्याच शिवमंदिरांना व्हिजिट केलं आहे, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. नवीन क्रिएटरला फक्त सबस्क्राईब करावं हेच एक्सपेक्ट असतं आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही अजिबात, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.